उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाला चांगलेच फैलावर घेतले। सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले। व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। जहाल भूपती या नेत्यासह 60हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले। हे सर्व नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत। त्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि संविधान हाती घेतले आहे। विकासाचा मार्ग हा बंदुकीच्या धाकावर खुला होत नाही तर लोकशाहीतून वृद्धिंगत होतो हे त्यांनी मान्य केले आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शाळांना पोषण आहारासाठी स्वयंपाकींच्या मानधनासाठीचा निधी अखेर उपलब्ध करून देण्यात आला आहे। शिक्षण विभागाने जिल्ह्यांना पोषण आहारासाठी 43 कोटी 9 लाख रुपये तर स्वयंपाकीच्या मानधनासाठी 38 कोटी 41 लाख 82 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक एकोप्याला बळकटी देणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आहे। जिल्ह्यातील एकूण 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची असलेली जुनी जातीवाचक नावे आता बदलण्यात आली आहे। यापुढे या ठिकाणी महापुरुषांची गौरवशाली नावे किंवा लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे दिली जाणार आहे। पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता भासणार असल्याने वाळू घाटांचे लिलाव वेळेत करा असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले। या कामात दिरंगाई करण्यावर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे। प्रियकराने अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल केले, त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांना महाविद्यालयात मारहाण केली। यामुळे नैराश्यात गेलेल्या 20 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचललं। राहत्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून उडी घेत तरुणीने आत्महत्या केली। या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ 5च्या हद्दीतील 18 सराईत गुन्हेगारांना एकाच वेळी 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे। एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तडीपारीची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे। दरम्यान कारवाई केलेल्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे। जिल्ह्यात सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 10 तालुक्यांमधील सुमारे 22,000 हेक्टरवरील पिकांचे व शेत जमिनीचे नुकसान झाले आहे। एकूण 781 गावांमधील तब्बल 53,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे। कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाने केलेल्या पंचनाम्यांमधून ही बाब स्पष्ट झाली असून या नुकसानपोटी 34 कोटी 61 लाख रुपयांच्या मदतीची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे। सर्वाधिक 11,700 हेक्टरवरील नुकसान इंदापूर तालुक्यात झाले असून याचा फटका सुमारे 24,000 शेतकऱ्यांना बसला आहे। महाराष्ट्रात मागील काही वर्षात चहामध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला ब्रँड म्हणजे येवले अमृतुल्य। उत्तम चवीसह मोठमोठ्या दुकानांमुळे चहाचा हा ब्रँड राज्यात चांगलाच गाजला। मात्र आता ही कंपनी अडचणीत आली आहे। अनेक जुन्या चित्रपटांचे स्वामित्व हक्क असलेल्या शेमारू एंटरटेनमेंट कंपनीच्या तक्रारीवरून सोमवारी येवले अमृतुल्य कंपनी आणि कंपनीच्या संचालकाविरोधात MIDC पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे। संचालकांनी कंपनीच्या व स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून परवानगी न घेता एका चित्रपटातील क्लिप प्रसारित केल्याचा आरोप शेमारू कंपनीकडून तक्रारीत करण्यात आला आहे। तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर मंडल अधिकाऱ्यांचे निकटतम पर्यवेक्षण असते। हे पर्यवेक्षण आणखी प्रभावी करतानाच टप्प्याटप्प्याने मंडल अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान करण्याचा शासनाचा मानस आहे। यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण होणार आहे। त्याचाच भाग म्हणून शासनाने महाराष्ट्रातील मंडळ अधिकारी कार्यालयांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे भविष्यात महसूल खात्यात केंद्रस्तरीय मंडळ कार्यालय ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली जाणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।